नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण चटपटीत चवीचा पाणीपुरी चिवडा बघणार आहोत. हा चिवडा करायला अतिशय सोपा आहे आणि काही अंशी पाणीपुरी खाल्ल्याचं समाधान आपल्याला नक्कीच देतो. पाणीपुरीची कृती ही कशी लांबलचक असते. त्यासाठी आंबट गोड चटणी बनवायची, तिखट पाणी बनवायचं, पुऱ्या करायच्या, रगडा बनवायचा किंवा पुऱ्या आपण विकत देखील आणू शकतो. परंतु इतर गोष्टींचा बराच पसारा असतो आणि लांबलचक अशी कृती असते. ते सगळं न करता पटकन होणारा आपण हा चिवडा बघूयात. आणि हा केव्हाही डब्यात भरून ठेवून आपल्याला खाता येतो. त्यासाठी मी 6 वाट्या कुरमुरे घेतलेले आहेत. मी नाशिक कुरमुरे घेतलेले आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचे कुरमुरे यासाठी वापरू शकता. 2 ते 3 मिनिट आपण मध्यम आचेवर गरम करून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, चिवडा कुरकुरीत राहतो. कारण नंतर आपण परत हे गॅसवर ठेवणार नाही आहोत, म्हणून आधीच आपण भाजून घेणार आहोत आणि भाजून बाजूला ठेवणार आहोत. अगदी लालसर होईपर्यंत नाही भाजायचं आहे, पण साधारण कुरकुरीत झाला. एक कुरमुरा आपण असा दाबून बघायचा. हे बघा, चुरा झाला आहे. त्यामुळे आता हे आपण बाजूला ठेवून पुढील साहित्य बघूयात आपण काय काय घ्यायचं आहे ते. अर्धी वाटी पुदिना निवडून घेतलेला आहे. पुदिन्याचे देठसुद्धा घ्यायचे नाही आहेत. हे बघा, अगदी फक्त पानं आपण असे निवडून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवलेली आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून तीसुद्धा कोरडी केलेली आहे. अगदी पाव इंच आल्याचा तुकडा साल काढून धुवून आणि त्याचे बारीक तुकडे करून ठेवले आहेत. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळे हिरवे पदार्थ असल्यामुळे चिवड्याला हिरवटचा रंग आपोआपच येणार आहे. कढईत तेल तापायला ठेवलं होतं. ते तापल्यानंतर गॅस कमी करून आपण मंद आचेवर हा पुदिना कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. काळपट होऊ द्यायचा नाही आहे, अगदी काळजीपूर्वक तळायचा आहे. मऊसुद्धा राहायला नको, नाहीतर काय होईल, आपल्याला तो नंतर बारीक करायचा आहे, तो बारीक होणार नाही. हे बघा, अशा प्रकारे हिरव्या रंगावरच ठेवून कुरकुरीत करून घ्यायचा आहे. तेलातनं निथळून बाहेर काढल्यानंतर आपण तो टिश्यू पेपरवर ठेवणार आहोत. त्यामुळे एक्स्ट्रा तेल जे आहे ते निघून जाईल. आता कोथिंबीर देखील आपण अशाच प्रकारे तळत आहोत. गॅस मंदच ठेवून कोथिंबीर आपण तळून घेतलेली आहे कुरकुरीत होईपर्यंत. ती देखील आपण टिश्यू पेपरवर काढून घेतली आहे. ज्यांना थोडं जास्त तेल चालणार असेल चिवड्याला लागलेलं, त्यांनी टिश्यू पेपर न वापरता डायरेक्ट तुम्ही ताटलीत काढली तरीही चालेल आणि थोडा त्यामुळे चिवडा तेलकट होईल इतकंच. त्यानंतर आपण मिरच्यांचे तुकडे आणि आलं देखील कुरकुरीत असं तळून घेणार आहोत. यातला कुठलाही पदार्थ थोडा जरी मऊ राहिला तर तो नंतर नीट बारीक होणार नाही आणि शिवाय चिवडा मऊ पडेल. आपण जो चिवडा करणार आहोत त्यात हे सगळं घालणार आहोत बारीक करून, पण यात ओलसरपणा राहिला तर आपले कुरमुरे मऊ पडतील आणि चिवडा नंतर काही वेळानंतर मऊ होईल. म्हणून आपण हे सगळं कुरकुरीत तळत आहोत. आता कढीपत्तासुद्धा तळायचा आहे, पण आपण कढीपत्ता बारीक नाही करणार आहोत. कढीपत्ता असाच तळून बाजूला ठेवणार आहोत. हे बघा, कढीपत्ता काढून घेतलेला आहे. त्यानंतर एक छोटीशी वाटीभर शेंगदाणे आपण घेतलेले आहेत आणि ते चांगले कुरकुरीत तळून बाजूला ठेवणार आहोत. हवं तर तुम्ही खोबऱ्याचे काप किंवा इतर काही देखील घालू शकता, परंतु मी फक्त शेंगदाणेच घातलेले आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे तुम्ही पुदिना आणि कोथिंबिरीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता. पुदिन्याची थोडी उग्रपणाकडे झुकणारी जी चव असते ती तळल्यानंतर कमी होते, त्यामुळे पुदिना थोडा जास्त घेतलात तरीही चालेल. आता हे सगळं आपण एका टिश्यू पेपरवर काढून ठेवलं होतं. कढीपत्ता सोडून आपण हे सगळं मिक्सरच्या एका भांड्यात घालून बारीक करणार आहोत. कढीपत्तासुद्धा यात घालू शकता, नाही असं नाही. हे मिरच्यांचे आणि आल्याचे तुकडे आहेत. आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करू. परंतु कढीपत्ता असा दिसायला छान दिसतो वरून, म्हणून मी तो अखंड ठेवला आहे. ही अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे. ही आता आपण या कुरमुऱ्यांमध्ये मिक्स करूयात. शेंगदाणे घालून ठेवलेत आपण तळलेले त्यात. त्यानंतर आपण ड्राय मसाले घालणार आहोत. आधी हे ह्याच्यावर घालून बाजूला ठेवूयात आणि ड्राय मसाला तयार करून घेऊयात. हे मीठ आहे, सैंधव मीठ. चवीप्रमाणे आपण मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर एक चिमूटभर हिंग घालायचा आहे. बघा, अगदी चिमूटभर असा हिंग घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही चाट मसाला किंवा पाणीपुरीचा जो मसाला येतो तो दोन्हीपैकी एक कुठलाही घाला. मी चाट मसाला घातलेला आहे
आणि जिरेपूड आहे, किंवा तुम्ही जलजिऱ्याचं सॅशे येतं ते सुद्धा घालू शकता यात. हे लिंबू फूल आहे, सायट्रिक ॲसिड क्रिस्टल्स येतात ते, अगदी चिमूटभर घेतलेले आहेत. हे मी 1.5 चमचा साखरेबरोबर मिक्सरमधनं काढून घेतले आहेत आणि साखर आणि हे क्रिस्टल ह्याचं मिश्रण आपण यात घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, थोडा आंबटपणा येतो आणि साखरेमुळे गोड चव येते. अशी दोन्ही आंबट गोड चव त्यात आता आलेली आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुठलीही फोडणी वगैरे वरनं करायची नाही आहे. हे आपण डायरेक्ट त्या कुरमुऱ्यांवर घालणार आहोत. आधी आपण ग्रीन मसाला मिक्स करून घेऊयात हाताने. हे हाताने चोळल्याशिवाय मिक्स होत नाही. तुम्ही चमच्याने कितीही ढवळलं तरी ते मिक्स होणार नाही. ते असं हाताने चोळून घ्यायचं आहे. याला जर तेल जास्त राहिलेलं असेल तर तो जास्त चांगल्या प्रकारे मिक्स होईल. म्हणून मी मगाशी सांगितलं की ज्यांना जास्त तेलकट चालणार असेल त्यांनी तळलेलं साहित्य टिश्यू पेपरवर काढलं नाही, डायरेक्ट ताटलीत काढलं तरीही चालेल आणि त्याला थोडं एक्स्ट्रा तेल राहू दिलं तरीही चालेल. आता हा अगदी कमी तेलातला आपला चिवडा झालेला आहे. छान हिरवटसर रंग ह्याला आलेला आहे. आता यात आपण वरनं जी ड्राय मसाला पावडर बनवलेली आहे ती टाकून घेऊयात. ती आपोआप कुरमुऱ्यांना चिकटते तेलकटपणामुळे. कुठल्याही फोडणीची वरनं गरज पडत नाही याला. आणि परत गॅसवर सुद्धा ठेवायची गरज नाही, खालीच असा मिक्स करायचा आहे. फक्त सगळं व्यवस्थित लागलं का हे बघून घ्यायचं आहे. आता आपण हे कालथ्याने किंवा मोठ्या चमच्याने ढवळून मिक्स करू शकतो. एकदा हिरवा मसाला चांगला मिक्स झाला की हा मसाला लागायचा काही प्रश्न येत नाही. ड्राय मसाला तो व्यवस्थित लागतो सगळीकडे. थोडी चव घेऊन बघायची आहे, मीठ वगैरे सगळं बरोबर आहे ना. मीठ कमी असेल तर थोडं आत्ता तुम्ही टाकू शकता. आणि हे सगळं मिक्स केल्यावर आपण वरती तळलेला कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याने छान दिसतो चिवडा दिसायला असा वरनं. त्यानंतर आपण हा एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचा आहे. 2 ते 3 आठवडे अगदी सहज राहतो, परंतु तो इतका चटपटीत होतो की तो 1-2 दिवसातच संपतो. त्यामुळे त्याला हवाबंद डब्यात भरून जास्त दिवस ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. फक्त आपण हिरवे मसाले तळताना अजिबात त्यात पाण्याचा अंश राहणार नाही, ही एक खबरदारी घेतलीत तर हा चिवडा अजिबात मऊ पडणार नाही. अगदी तुम्ही साध्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवलात तरीही तो कुरकुरीतच राहील. तर असा हा चिवडा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा हा चिवडा कसा झाला आहे ते. धन्यवाद.